तर मुंबईमध्ये येण्यासाठी गनिमी कावा वापरू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय। आमचे डिझेल बंद झाले तरी आम्ही सुद्धा गाड्या घेऊन मुंबईत जाणारच, यावर जरांगे ठाम आहे। तुमचं दूध अन्नधान्य आम्ही बंद करू, आम्ही शेतकरी आहोत असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे। आम्ही मुंबईमध्ये कसं येणार ते 10 तारखेला तुम्हाला कळेलच असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आम्ही तो टप्पा 10 तारखेला टाकणार आहे। आता फक्त मार्ग दिला, मुक्कामाचे टप्पे आम्ही 10 तारखेला टाकणार आहेत, परंतु तुम्ही आम्हाला स्पॉट द्या आत्ताच, म्हणजे आत्ता किंवा 10 तारखेच्या आत। इथून 5 किलोमीटरवर डोंगर आहे, इथून 30 किलोमीटरवर आहे, इथून 40 किलोमीटरवर किंवा 2 किलोमीटर आम्ही बरोबर ते ठरवतो की इथं थांबायचं। आम्ही काय करणार आहेत, कसं करणार आहे ते आम्ही 10 तारखेला सांगतो। आम्ही त्यांना सावध होऊन देणार, मराठ्याला ते गनिमी काय कळून द्या, मग आपण कसं काय कळून द्यायचं त्यांना, नाही कळून द्यायचं त्यांना। ते जर डिझेल बंद केलं ना, आम्ही बी इतके नमुने इथं बिगर डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथे गेलेले दिसले तिथून पुढे, त्याने जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडात चाललेली संगत आम्ही चुली पेटीणार, 3-3 इटा घेतल्यात आम्ही, इकुणी की ठुली झाली भाजी भाजी सुरू आम्ही। तुम्ही पण तुमचं दूध बंद होणार, आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार, भाजीपाला नाही देणार। आम्ही इकडे त्याचं तूप करू, दही करू, पण तुम्हाला देणार नाही। तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही, ते बी देणार नाही आम्ही। सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही, डाळी धुळी आम्ही बंद करून टाकणार सगळ्या, तुम्हाला डाळी धुळी नाही काही नाही। तुम्ही काय करायचं, ते टोपल्याच्या काड्या काढायच्या आणि त्याच खायच्या, तुम्हाला चान्सच नाही दुसरा। तुम्ही बघा मग आम्ही बी काय करतो, तुम्ही आम्हाला जसा त्रास द्याल तसा तुम्हाला त्रास होणार।